आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापूस उत्पादन करणारा जिल्हा अशी या ठिकाणी जळगावची त्या ठिकाणी ओळख आहे. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला बनण्यामध्ये सर्वात मोठा जो वाटा आहे हा एकनाथ खडसेंचा आहे. इकडे जवळजवळ त्यावेळेला 5 वेळेला निवडून आलेले गिरीश महाजन होते. ते फडणवीसांचे विश्वासू, ते फडणवीसांची ते खास व्यक्ती किंवा त्यांना संकटमोचक असा शब्द वापरला जातो. ज्या वेळेला शासनामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असतील तेव्हा सोडवण्याचं कुशलतेने सोडवण्याचं काम एक चांगलं स्किल त्या माणसाकडे आहे. तापी नदी जी आहे ती बऱ्हाणपूरकडनं येते, जळगाव जिल्ह्यामध्ये शिरते आणि मग नंतर पुढे ती जळगाव धुळं शहाद्यावरून पुढे त्या ठिकाणी प्रकाशा आणि गुजरात जाते. दरवर्षी 200 TMC पेक्षा जास्त पाणी हे गुजरातला जातो. हा महाराष्ट्राचा मोठा लॉस आहे. लोकांना सोबत घेणारा आणि प्रत्येक व्यक्तीचं नाव माहीत असणारा नेता म्हणून सुरेश जैनांकडे पाहिलं जातं. प्रत्येक वेळेला पक्ष त्यांनी बदललेला आहे, एकही पक्ष सोडलेला नाही आणि तरीही जळगावकरांनी त्यांना निवडून दिलेला आहे. 1994ची ही जी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही जणांकडून काही मुलींवर त्या ठिकाणी अत्याचाराचा प्रयत्न झाला किंवा अत्याचार केलेही गेले. जर कधी एखाद्या लग्नासाठी जळगावची मुलगी करायची म्हटली तर त्यावेळेला दुर्दैवाने ते म्हणायचे नाही जळगाव येणं नको सध्या. उज्ज्वल निकम त्यांचं त्या ठिकाणी जळगाव शहरासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे आणि आज जळगावकरांना त्यांचा अभिमानही आहे. दरांगेंनी जे बोलून दाखवलं की मी गिरीश महाजनांना पाडून दाखवेन, त्यामुळे आज गिरीश महाजनांना सुद्धा धक्का बसू शकतो. अजित पवारांच्या बाबतीमध्ये पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचा काहीही प्रभाव नाही. एकनाथ शिंदे ज्यावेळेला शिवसेनेमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर सुरुवातीला 5 जण जे बाहेर पडले ते जळगावचे होते. त्याच्यामध्ये गुलाबराव पाटील होते, त्याच्यानंतर किशोर पाटील होते, चिमणराव पाटील त्या ठिकाणी होते, लताबाई सोनवणे चोपड्याच्या होत्या, मुक्ताईनगरचे जे आहेत चंद्रकांत पाटील ते त्या ठिकाणी होते. हे 5 जण त्या ठिकाणी होते ज्यांना मोठ्या रोषाला तोंड द्यावं लागलं. कारण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी खोकावाले म्हणून हे प्रसिद्ध झाले. गद्दार खोकावाले वगैरे वगैरे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत या 5 जणांच्या याच्यामध्ये मतदारसंघात सातत्याने दौरे करत हे वातावरण तापवत होते. बरोबर. त्याचा काहीसा फटका हा यांना या निवडणुकीमध्ये बसू शकतो. अजूनही इम्पॅक्ट आहे, आजही तो इम्पॅक्ट आहे. नमस्कार, बोलबिडमध्ये स्वागत. जिल्ह्याचं राजकारण या सिरीजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत जळगाव जिल्ह्याची. जळगाव उत्तर महाराष्ट्रामधलं एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे आणि जळगाव म्हटल्यानंतर काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे आज आपल्याला जे पाहुणे मिळालेले आहेत, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक सर, त्यांचं मी स्वागत पण करतो. सरांशी बोलताना सरांनी खूप छान सांगितलं की 3 क म्हणजे केळी, कपाशी आणि कवी. तर हे तर आहेच, पण जळगावची खासियत अशी आहे की अमेरिकेमध्ये जेव्हा यादवी झाली तेव्हा ब्रिटिशांनी कापसासाठी म्हणून जळगावची निवड केली होती. त्याच्यानंतर मग तिकडं जळगावला रेल्वे आली. जळगाव म्हटल्यानंतर केळी, तिथलं जे हवामान आहे केळी आणि कपाशी याच्यासाठी ते प्रचंड अनुकूल आहे. दुसरं म्हणजे जळगावचं सोनं प्रसिद्ध आहे. तिथला जो सराफा बाजार आहे, तिथला सगळं पाणी प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे. तापी नदी असेल किंवा गिरणा नदी असेल. आणि जर आपण राजकारणावरती नजर टाकली तर एक से एक म्हणजे मधुकरराव चौधरीपासून प्रल्हाद पाटील, त्यानंतर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, त्या अगदी सुरेश जैन, खडसे, गिरीश महाजन, फार मोठ्या नेत्यांची मांदियाळी आहे. या सगळ्या राजकीय स्थित्यंतरांचा आढावा जो आहे तो आपण घेणार आहोत. आपण चर्चेला सुरुवात करतोय. सर स्वागत. जसं आपण गप्पा मारतो तुम्ही सांगितलं की 3 क आहेत, त्यातला आपण कपाशी यासाठी सुरुवात करूयात की मुळातच जळगावची निवड जी केली ब्रिटिशांनी ती अमेरिकेमध्ये जी यादवी झाली होती त्याच्यानंतर त्याच्यावर एक प्रकारे उपाय म्हणून म्हणा केली. तर ती काय घटना होती, तो काय प्रसंग होता? जळगावचं आणि कपाशीचं हे नातं जे आहे ते सुरुवातीला तुमचं. जळगावची जी कपाशी आहे त्या कपाशीचं एक वेगळेपण आहे. खानदेशी कपाशी म्हणून त्या ठिकाणी त्याला एक वेगळा ब्रँड मिळालेला गेलेला आहे. याचं कारण असं की त्याचे जे धागे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार केले जातात
आणि ही कपाशी ज्या वेळेला परदेशामध्ये निर्यात केली जाते तर त्यावेळेला त्याला पसंती मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ती आहे. आज जळगाव जिल्ह्यामध्ये 5,00,000 जवळजवळ 70,000 हेक्टरमध्ये कपाशी होते. जळगावचं जे राजकारण आहे जळगाव अर्थकारण जे आहे हे सगळं कपाशीच्या भोवती मोठ्या प्रमाणामध्ये फिरतं. म्हणजे शेतीमध्ये उत्पादन देणारं मोठं पीक म्हणून त्याच्याकडे आज त्या ठिकाणी हे पाहिलं जातं. त्या याच्यावर जिनिंग प्रेसिंग कारखाने जे आहेत हे आज आमच्या जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हे जर घेतले तर जवळजवळ 150वर कारखाने आहेत. 3 याच्यामध्ये शिफ्टमध्ये त्या ठिकाणी हे कारखाने चालवले जातात आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामध्ये हा कापूस त्या ठिकाणी जातो. त्यामुळे कपाशीच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापूस उत्पादन करणारा जिल्हा अशी या ठिकाणी जळगावची त्या ठिकाणी ओळख आहे. हे सगळं होत असताना काही गोष्टी दुर्दैवाच्या आहेत त्याही आपल्याला सांगायला पाहिजे. कारण कपाशीला आज भाव नाही म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे. त्याला जी अपेक्षा आहे, पूर्वी गिरीश महाजनांसारख्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उपोषण केले, भाव मिळाला पाहिजे. परंतु कपाशीचा भाव हा शासनावर अवलंबून नसतो, तर तो आंतरराष्ट्रीय बाजारावर तो अवलंबून असतो. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जो काही भाव आहे त्याप्रमाणे हा कापूस होतो. या ठिकाणी एक सांगायला मला हरकत नाही की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये महाराष्ट्रातली जळगावची जी कपाशी आहे तिला लवकर त्या ठिकाणी मागणी आहे, लवकर तो उचलतो. पण आता सध्या बांगलादेशमधलं जे वातावरण आहे त्यामुळे परत बांगलादेशची निर्यात ही थांबलेली आहे आणि त्याचा फटका जळगावच्या कपाशीला बसलेला आहे. बरोबर. आणि दुसरं गुजरातमध्ये पण जातो. तर त्याच्यानंतर ज्यावेळेला कपाशी तयार झाल्यानंतर जळगाव महाराष्ट्रामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये कपाशीला ज्या वेळेला भाव मिळत नाही त्यावेळेला गुजरातचे व्यापारी जळगावला येतात आणि तो कापूस तिकडे घेऊन जातात आणि तिकडे घेऊन गेल्यानंतर तिकडच्या जिनिंग कारखान्यांना मिळतो. त्याचा परिणाम असा होतो की कपाशीपासून सरकी अलग केली जाते, सरकीचं त्या ठिकाणी तेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काढलं जातं आणि ही जवळजवळ 200-300 कोटी, काही वेळेला 1000 कोटीपर्यंत ही कपाशी त्या ठिकाणी गुजरातला गेलेली आहे. याचा जो फटका आहे हा महाराष्ट्राला आहे, महाराष्ट्र शासनाला आहे. म्हणजे आपल्याकडे जर 3 शिफ्टमध्ये जर कधी जिनिंग कारखाने चालले असते तर मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असता, शासनाला GST मिळाला असता, मोठ्या प्रमाणामध्ये सरकीपासून ती ढेप तयार केली जाते. हा सगळा त्याचा अप्रत्यक्ष जो भाग आहे याला महाराष्ट्र मुकतो, पण गंभीरपणे याच्याकडे पाहिलं जात नाही. हे दुर्दैव. म्हणजे कपाशी हे खरोखर इकॉनॉमी बदलणार पीक आहे, पण त्याच्यामध्ये नियोजनाचा अभाव आहे. म्हणजे केळी आणि कपाशी जवळजवळ 3000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे होते. म्हणजे जवळजवळ जळगावचं अर्थकारण जे आहे सगळं ते हे त्या ठिकाणी कपाशीवर अवलंबून. मला केळीबद्दल विचारायचं, केळीबद्दल पण असंच आहे की प्रचंड, म्हणजे केळी म्हटलं तर जळगाव, केळी अनेक ठिकाणी येतात, पण जळगावची केळी जी आहे त्याची गोष्टच वेगळी आहे. पण जळगावच्या केळीबद्दल सुद्धा अशीच उदासीनता आहे की तो वाढत नाही. आज जळगाव जिल्ह्यामध्ये 52,000 हेक्टरमध्ये केळी होते. रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा हे जे तालुके आहेत हे तालुके त्या ठिकाणी केळी बेस तालुके आहे. त्याचं कारण असं आहे की या भागामध्ये असणारी जमीन, या भागातलं पाणी, तिथलं हवामान हे त्याला विशेष असं अनुकूल आहे. महाराष्ट्रामध्ये इतर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी केळी होते, परंतु या सगळ्या घटकांमुळे इथली जी केळी होते त्याची जी गुणवत्ता आहे, त्याचा जो गोडवा आहे, हा गोडवा तुम्हाला महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही मिळत नाही. त्याचा परिणाम असा होतो की जळगावची केळीला देशभर त्या ठिकाणी मागणी असते. मोठ्या आता जळगाव म्हणजे रावेर, बऱ्हाणपूर हे केळी विक्रीचे फार मोठे केंद्र आहेत आणि तिथून त्या ठिकाणी देशभर ह्या केळी जातात, बाहेर परदेशामध्येही जातात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या 4 महिन्यामध्ये 1,20,000 टन केळी त्याची निर्यात झालेली आहे. ही निर्यात जी आहे ही निर्यात अजून 10 पट वाढू शकते असं केळी तज्ज्ञांचं मत आहे. परंतु दुर्दैवाने या निर्यातीसाठी
जे काही प्रयत्न अजून करायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी केळी कापली गेल्यानंतर प्री कुलिंगची जी व्यवस्था ती होणं आवश्यक आहे. कोल्ड स्टोरेजची जी व्यवस्था होणं ठिकठिकाणी आवश्यक आहे. ती व्यवस्था झालं नाही असं या केळी तज्ज्ञांचं मत आहे. ती जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाली तर तो फायदा होईल. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर केळीसाठी जे कंटेनर लागतात त्याचं टर्मिनल होणं आवश्यक आहे असंही या केळी तज्ज्ञांचं मत आहे. म्हणजे आमच्या जिल्ह्यामधली केळी आज परदेशात जर जायची झाली आणि 10 पट केळी वाढवायची झाली तर त्यासाठी शासनाने केंद्र सरकारने गंभीरपणे लक्ष दिलं गेलं तुम्ही पाहिजे. सर टर्मिनलचा उल्लेख केला. मध्ये आम्हाला असं कळालं की किसान रेल्वे जी सुरू केली त्याच्यामध्ये एक रेक दिला होता, तो कोरोना काळामध्ये बंद पडला, तर तो परत सुरूच झाला नाही किंवा म्हणजे इतकी उदासीनता आहे. नाही, मध्यंतरी बंद पडला तर हे मान्य आहे. त्यानंतर पुन्हा तो सुरू सुरू झाला झाला. पण तो रेग्युलर सुरू नाही आहे ना. रेग्युलर सुरू नाही. म्हणजे दिल्लीसाठी जी उत्तर प्रदेशामध्ये जी केळी जाते हम्म. जर कधी रेग्युलर तो असेल तर उत्तर प्रदेशामध्ये जायला बरोबर त्या आहे. ठिकाणी आणि फायदा होणार सर आहे. केरळच्या धर्तीवरती एक बनाना टुरिझम नावाची संकल्पना हा. तर ती काय आहे, ती तुम्हाला कशी हा. सुचली? कारण तुम्ही त्याच्यावरती खूप हा, म्हणजे तो किस्सा खूप छान आहे त्या ठिकाणी की हा केळी कपाशी बनाना वगैरे याच्यावर म्हणजे हे आवडीचे विषय मी त्याच्यावर खूप लिहितो. लोकराज्यासाठी मी एक आर्टिकल लिहिलं होतं. आर्टिकल लिहिल्यानंतर मला रत्नागिरीहून एक फोन आला. मला म्हणे, पाठक तुम्ही कधी खाली केरळला गेलेत का? म्हटलं मी गेलोय. म्हटलं काय काय पाहिलं? तर म्हणलं तिथे चहाच्या मळ्यामध्ये सुद्धा मी गेलोय आणि मग बाकीचं पाहिलं. मग त्या व्यक्तीने मला सांगितलं तिथे जर चहाच्या मळ्यात तुम्ही जाऊ शकतात तर मग जळगाव जिल्ह्यामध्ये केळीच्या वनामध्ये का नाही तुम्ही गेले कधी? बाहेरच्या लोकांनी केळीच्या बागा कशा असतात ह्या किती जणांनी पाहिलेल्या आहे. तो तिथे केळीचा घड आणि नंतर त्याच्यापासून त्या ठिकाणी इतर तयार होणारे बाय प्रॉडक्ट तिथे जळगावला खूप मोठ्या प्रमाणात होतात. ज्या ज्या ठिकाणी केळीच्या बागा आहेत त्या केळीच्या चिप्स तयार करून तिथल्या तिथे तुम्हाला गरम त्या ठिकाणी खायला मिळतात. म्हणजे जसं या बाय भागामध्ये प्रॉडक्ट्स बघतो. वगैरे त्या ठिकाणी होतात. बरोबर. आणि खरोखर त्या ठिकाणी केळीसाठी जळगावच्या जैन इरिगेशननी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केले. टिश्यू कल्चर हा जो भाग आहे केळीचा टिश्यू कल्चर जो आहे त्यांनी जैनांनी मोठ्या प्रमाणात तयार केला. आज देशभर मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीची केळी पीक येण्यासाठी त्यांचं जे योगदान आहे हे योगदान आपल्याला टाळता येणार नाही. त्यामुळे मध्यंतरी ही संकल्पना अशी होती की त्या टिश्यू कल्चर काय आहे कसं आहे ते बघावं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या केळीच्या बागांना त्या सगळ्या भागाला भेटी द्याव्यात असा एक दिवसाचा टूर असला पाहिजे. आणि त्याला त्या ठिकाणी त्यांनी बनाना टुरिझम अशी संकल्पना ती ठिकाणी मांडली होती. त्यावेळेचे जिल्हाधिकारी होते त्यांनी त्याच्यात इंटरेस्ट घेतला होता. एक टीम तयार केली होती आपण काय करू शकू वगैरे तेही त्या ठिकाणी पाहिलं होतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे उत्साही अधिकारी गेल्यानंतर ती जी फाईल बंद झाली ती आजपर्यंत पुन्हा उघडली गेली नाही. आणि आमचे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट अजिबात राजकीय उदासीनता दिसते राजकीय उदासीनता कपाशी किंवा त्या ठिकाणी. केळीवर तुम्ही फार छान. सर आता आपण अर्थकारणाकडे थोडंसं राजकारणाकडे जाऊयात. जळगावमध्ये फैजपूर अधिवेशन काँग्रेसचं भरलं होतं, तर तो उल्लेख करायलाच पाहिजे कारण त्याला नेहरू गांधी वगैरे सगळे आले होते. तर मला तेही सांगा कारण काँग्रेसचा तो बालेकिल्ला आहे तो सुरुवातीपासून होता. तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटल्यानंतर जळगावच्या पहिल्यांदा त्या ठिकाणी फैजपूरचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. तिथूनच सुरुवात करावी लागेल. 1936 मध्ये फैजपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं की ज्याला पहिलं ग्रामीण अधिवेशन असा शब्दप्रयोग वापरला जातो इतिहासात. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर महात्मा गांधींपासून देशाभराचे त्यावेळेचे जे काही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काही योगदान दिलं ही सगळी जी काही मंडळी होती ही मंडळी त्यावेळेला तिथे आलेली होती. आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये फैजपूर काँग्रेस हा शब्दप्रयोग रूढ झाला. बरोबर. दुर्दैवाने देशाला नंतर स्वातंत्र्य मिळालं सगळं काही झालं पण काँग्रेस फैजपूरलाच विसरले. त्यानंतर आजपर्यंत काँग्रेसने फैजपूरमध्ये साधी एक मीटिंग सुद्धा घेतलेली नाही. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला नाना पटोलेंची यात्रा चालली होती जनसंपर्क यात्रा त्यावेळेला मी हा प्रश्न त्यांना विचारला
म्हटलं नानासाहेब त्या ठिकाणी तुम्ही फैजपूरमध्येच होते ते म्हटलं फैजपूरला आज तुम्ही त्या ठिकाणी आले, काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटायचं वगैरे, मग इथे आजपर्यंत का नाही त्या ठिकाणी एक झालं, एक मिटिंग झालं नाही, अधिवेशन झालं नाही किंवा काहीच नाही. त्यांना ते पटलं आणि खटकलं पण. जे आहे ते सांगायला पाहिजे. पण ते नंतर म्हणाले, म्हणे झालं ते झालं म्हणे, मी एक या ठिकाणी अधिवेशन किंवा म्हणे मीटिंग नक्की मी घेणार. सांगून 2 वर्ष झालं आता त्या ठिकाणी अजूनपर्यंत तरी काही झालं नाही आणि पुढे होईल असं काही वाटत नाही. बरं सर, तुम्ही जसं म्हणाले की काँग्रेस जो बालेकिल्ला म्हणजे जळगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला झाला, तर फैजपूर अधिवेशन आपण बघितलं. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्यानंतर निवडणुका व्हायला लागला तेव्हा कोण नेते होते काँग्रेसचे? आता काँग्रेस म्हणजे आजही काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये हा रावेर, सौदा, फैजपूर त्या भागामध्ये आजही आहे. की आजही काही मंडळी सांगतात की ज्यांनी फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर होते. कारण आता मी त्याचं नाव माझ्या लक्षात नाही. एक व्यक्ती त्या ठिकाणी होती की फैजपूर ज्यावेळेला अधिवेशन चाललेलं होतं आणि त्या अधिवेशनाच्या वेळेला तिरंगा झेंडा तो लावला होता आणि तो वरती त्या ठिकाणी अडकला. अडकल्यानंतर आता कसं काय त्या ठिकाणी हे करायचं प्रश्न पडला. तर त्यावेळी तो एक तरुण पोरगा होता की आता तो वयोवृद्ध झाला. तर तो भरभर वरती त्या खांबावर चढून गेला, तो मोकळा केला आणि नंतर तो झेंडा फडकला. त्या व्यक्तीने सांगितलेला हा सगळा किस्सा आहे. म्हणजे ही जी जुनी काही मंडळी आहे ती आजही त्या ठिकाणी मानतात. पण हा सगळा इतिहास झाला. नंतरची जी काही आमची मंडळी होती त्यांनी हा इतिहास जागर ठेवणं आवश्यक होतं. काँग्रेसचे ध्येय धोरणं लोकांपर्यंत पुढे पोहोचणं आवश्यक होतं. ते तसं काही केलं गेलेलं नाही. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, जिल्ह्यामध्ये जे काही आमचे त्यावेळेचे नेते होते ते नेते गटबाजीमध्ये अडकले. मी म्हणजे काँग्रेस हा समज झाला आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी जिल्ह्यातली काँग्रेस ही लयाला गेली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ 1985 पर्यंत काँग्रेसचे सगळे आमदार निवडून येत होते. त्यानंतर दोन्ही खासदार निवडून येत होते. त्यामुळे त्याला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटला जायचा. कोण कोण नेते म्हणता येतील? आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा सगळ्या देशभर त्यावेळेला जनता पक्षाचे लोक निवडून आले होते. जनता पक्षाचं सरकार आलं होतं. त्या काळामध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेस निवडून आली होती. म्हणजे हा काँग्रेसचा त्या ठिकाणी दबदबा होता. मग त्यानंतर महत्त्वाच्या नेत्यांचा विचार करायला गेलो तर आज आपल्या माजी राष्ट्रपती जे आहेत प्रतिभाताई पाटील, ते 1962 मध्ये जळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्यानंतर मग 65 पासून त्यांनी एल्लाबाद म्हणजे आजचं मुक्ताईनगर, आता त्याला मुक्ताईनगर नाव दिलं गेलं, त्या मुक्ताईनगरमधून त्या 85 पर्यंत त्या निवडून येत गेल्या आणि एक चांगलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नाव उभं केलं. रावेरला त्या ठिकाणी खिरोद्याचे आमचे मधुकरराव चौधरी, शिक्षण क्षेत्रामधला फार मोठं त्या ठिकाणी ज्या माणसांनी काम केलेलं आहे, सांस्कृतिक दृष्टीने त्याचा फार मोठा त्याचा दबदबा त्या ठिकाणी होता. विधानसभेचे माजी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी या माणसांनी काम केलं ते होते. इकडे पाचोऱ्याला के.एम. बापू पाटील म्हणून होते. त्याच्यानंतर चाळीसगावला सुबाबूळ, हे त्याची झाडं त्याच्यासाठी ध्येयाने अडकलेले चव्हाण होते. ही त्याला आम्ही म्हणायचो की जळगाव जिल्ह्याला 3.5 मंत्री मिळालेले आहेत. ते राज्यमंत्री होते चव्हाण, हे 3 केंद्र हे मंत्री होते. या लोकांनी त्या ठिकाणी जळगावच्या विकासासाठी त्यावेळेला मोठ्या प्रमाणात हे केलं. परंतु 85च्या नंतर 1990 पासून भाजपाचं तिकडे आपण येऊयात, पण थोडंसं प्रल्हाद पाटील वगैरे थोडं मागं पण जायला पाहिजे आपल्याला. तो कारण जी जिल्हा बँक होती जळगावची ती जी नावारूपाला आली, मग प्रतिभाताई पाटील आणि जळगाव जिल्हा बँक जी आहे जी नावारूपाला आणली प्रल्हादराव एकनाथराव पाटील त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणली. इव्हन शरद पवारांच्या वेळेला काँग्रेस एस जी स्थापन झाली तर त्याचं जळगावला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम प्रल्हादरावांनी त्यांच्या घरासमोर घेतला. त्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो. नंतर शरद पवारांच्या बरोबर 5 दिवस मी त्या जळगाव जिल्ह्यामध्ये त्याच्या प्रचारासाठी फिरलो. तर या माणसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. सहकार महर्षी हा शब्दप्रयोग त्यांना वापरला जातो. सहकार क्षेत्रामध्ये यांनी
मोठ्या प्रमाणामध्ये काम केलंय. ही जी काँग्रेसची मंडळी होती, महाराष्ट्रातलं दूध म्हणजे ऑपरेशन मिल्क फ्लड 1971 मध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे आलं होतं डॉक्टर कुरियन यांच्या प्रेरणेने. तर पहिलं दूध उत्पादक संघ सहकारी तत्वावरचा जो आहे हा जळगावला झाला. बरोबर. हा मोठ्या प्रमाणात झाला. याच्या हे सगळे ही जी मंडळी होती, प्रल्हादराव पाटील त्या ठिकाणी असतील, बापू हे असतील, मधुकरराव असतील, प्रतिभाताई असतील, या मंडळींनी हा सगळा त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज ते झालेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. पण भविष्य काळामध्ये या मंडळींनी जे काही पेरलं ते बाकीच्यांना सांभाळता नाही आलं. म्हणजे गटबाजी तुम्ही जो मगाशी उल्लेख केला की काँग्रेस लयाला जायला कारण ही काँग्रेसचेच नेते ठरले, म्हणजे काँग्रेसला हरवते असं म्हटलं जातं. म्हणजे नेहमी तेच म्हणलं जातं, काँग्रेसचा प्रभाव कोणीच करू शकत नाही, फक्त काँग्रेसचेच लोक काँग्रेसचा प्रभाव करू शकतात. त्याच्यातून मध्ये हे झालेलं आहे. परंतु याच्यातून अजून शिकलेले नाहीत ही मंडळी, हे दुर्दैव आहे. आपण साधारणतः 1985-90 पर्यंत आलो. नंतर तो भाजपचा बालेकिल्ला बनला का तिथं शिवसेना पण दिसते आपल्याला? नाही, सुरुवातीला भाजपचा बालेकिल्ला बनला आणि हा जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला बनण्यामध्ये सर्वात मोठा जो वाटा आहे हा एकनाथ खडसेंचा आहे. बरोबर. हे आपल्याला नाकारता येणार नाही. कारण या माणसाने जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपा रुजण्यासाठी, वाढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेत. म्हणजे आज ते कोणत्या पक्षात आहे त्याच्याशी हे महत्त्वाचं नाही, परंतु ज्यांनी प्रयत्न केलं त्याचं श्रेय त्यांना हे द्यायला पाहिजे. त्यामुळे ही जी काय त्यांच्याबरोबरची आणखीन मंडळी होती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले आणि जिल्ह्यामध्ये भाजप वाढवण्यास सुरुवात केली. आज जवळ 6-7 वेळेला हे सलग 1990 पासून 2014 पर्यंत एकनाथ खडसे सातत्याने निवडून आले. हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. आणि हे निवडून येत असताना त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला, उभे करण्याचा प्रयत्न केला. पण 14 नंतरची गोष्ट अशी आहे की त्यांनी जे काही प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला ते प्रकल्प अन्यत्र गेले. आमच्या अन्य नेत्यांनी, आमच्या लोकप्रतिनिधींनी ते जिल्ह्यातच राहिले पाहिजे याच्यासाठी कधीच त्या ठिकाणी केलं नाही. हे दुर्दैव आहे. आज जळगाव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जर कधी आपण पाहायला गेलो तर रावेर, यावल हे आजही त्या ठिकाणी बऱ्यापैकी काँग्रेस आहे. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा बाकीचा जो भाग आहे त्या ठिकाणी आज काँग्रेस, भाजपा जी आहे ही मोठ्या प्रमाणात पाय रोवून त्या ठिकाणी उभी आहे. 95 नंतर शिवसेना आली आणि ही जी शिवसेना आली, भाजपा आणि सेना महायुतीमुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. 95 जे युतीचं सरकार आलं पहिलं त्यावेळेला मनोहर जोशी आणि मुंडे, त्यानंतर म्हणता की त्यामुळे मग ती शिवसेना बऱ्यापैकी त्या ठिकाणी पाय रोवू शकली. मग ती पाचोरा असेल, ती एरंडोल असेल, चोपडा असेल, या ठिकाणी त्यावेळेला ही पाय रोवून त्या ठिकाणी शिकलेली आहे. हेही आपल्याला त्या ठिकाणी मान्य करावं लागेल. हे सगळं करत असताना नंतरच्या काळामध्ये गिरीश महाजनांचाही उदय झाला. बरोबर. मला तेच विचारायचं जे आपण काँग्रेसमध्ये बघितलं अंतर्गत, म्हणजे महाजन आणि खडसे हे आज जे आता राजकारण चाललेलं आहे, म्हणजे कसं आहे की तुम्ही मगाशी गप्पा मारता पण म्हणाला की खडसे असं म्हणतात की मी किती वेळा पक्ष बदलेन पण मी विकासाकरता बदलेन वगैरे. ते ठीक आहे, पण ज्या खडसेंबद्दल एकेकाळी शरद पवारांनी हा तोडपाणी करणारा विरोधी पक्ष नेता असे उद्गार काढले, ते आज त्यांचं कौतुक करतायत. तर दुसरीकडं भाजपला ते एवढे नकोसे का झालेत की ज्यांनी तिकडं भाजप रुजवली आणि मग गिरीश महाजन आणि खडसे सातत्याने हे कुरघोडीचं राजकारण काय सुरू आहे? 1990 पासून त्या ठिकाणी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रवास सुरू झाला खडसेंचा 2014 पर्यंत. हे सगळं करत असताना जिल्ह्यात जशी जशी भाजप वाढत गेली तशी तशी खडसेंची ताकद वाढत गेली पक्षामध्ये. 95 मध्ये त्या ठिकाणी ते मंत्री झाले. त्यात म्हणजे जलसंपदा मंत्री त्या ठिकाणी होते, काही काळ अर्थमंत्री त्या ठिकाणी होते. त्यांच्यामुळे जळगावला तापी विकास महामंडळ त्याची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि भाजपा शिवसेना युती ही युती त्या ठिकाणी त्यावेळेला असल्या कारणाने जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे काही प्रकल्प आणण्यास त्यांचं त्या ठिकाणी योगदान त्या ठिकाणी ठरलंय. आणि हे सगळं करत असताना जे करतोय ते मी करतो आहे.
कोणताही माणूस मोठ्या प्रमाणात काम करायला गेल्यानंतर कुठेतरी डोक्यामध्ये एक हवा शिरते. त्यानंतर ज्यावेळेला 2014च्या आधी ते विरोधी पक्षनेते होते. मग विरोधी पक्षनेते असताना मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक भूमिका, भाजपामध्ये एक अत्यंत आक्रमक नेता म्हणून खडसेंकडे पाहिलं जातं आणि साहजिकच ती आक्रमक त्यांची भूमिकाची असायची. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की जर कधी भाजपाचं सरकार आलं तर मुख्यमंत्री मीच होणार. बरोबर. ती त्यांनी खंतही व्यक्त करून दाखवली होती. जेव्हा फडणवीसांची निवड झाली तेव्हा बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता असं त्यांचं वाक्य होतं. हा, तेच सांगतो त्या ठिकाणी की त्यांना वाटायचं मी होणार त्या ठिकाणी. परंतु ती निवडणूक झाल्यानंतर त्यांच्याऐवजी त्या ठिकाणी नवा चेहरा आला फडणवीसांचा. बरोबर. आणि तिथे जबरदस्त धक्का हा खडसेंना बसला मानसिक. त्यांना ते पचलंच नाही. हा, त्यांना हे पचलं नाही. हे दुर्दैवाने सांगायची वेळ येते. कारण शेवटी नेहमी पक्ष मोठा असतो, व्यक्ती नाही. व्यक्तीसाठी पक्ष नसतो, पक्षासाठी व्यक्ती असते. परंतु ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही आणि मग त्याच्यातून त्याने काही टीका करायला सुरुवात केली. फडणवीसांवर मोठ्या प्रमाणात टीका केली. काही वेळेस अगदी जातीय टीकांपर्यंत ते घसरले. पंढरपूरला वगैरे त्यांनी त्या ठिकाणी केली टीका. बरोबर. आणि त्याच्यामधून मग त्या ठिकाणी पक्षात जे वरिष्ठ जे नेते होते, दिल्लीचे जे नेते होते, ते नाराज होत गेले आणि यांना असं वाटायला लागलं की पक्ष मला त्या ठिकाणी डावलतोय. मग हे सगळं घडत असताना भोसरी प्रकरण निघालं. भोसरी MIDC प्रकरण त्यांना राजीनामा पण द्यावा. आणि भोसरी प्रकरणामध्ये यांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी की तो जो प्लॉट आहे तो खाजगी आहे, की खाजगी व्यक्तीचा मी प्लॉट घेतलेला आहे, त्याच्याशी यांचा संबंध नाही. म्हणजे आपलं काय म्हणतात ते MIDC. बरोबर. MIDC तो MIDCचा नाही आहे, तो खाजगी व्यक्तीचा आहे आणि त्यांनी कितीला द्या म्हणजे त्याप्रमाणे मी त्याची जे काही रक्कम असेल, फी असेल ते मी भरलेली आहे, हा यांचा दावा आहे. शासनाचं वेगळं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये ते अडकत गेले. त्याच्यात शासकीय पुन्हा त्या ठिकाणी अडचणी त्यांना आल्या. त्यांच्याकडे 9 एकंदर खाते होते, त्याचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांना खूप फ्रस्ट्रेशन आलं आणि हातबल ईडी लावाल तर मी CD काढीन वगैरे अशी वक्तव्य केली, पण केलं काय नाही. ते सगळं घडत असताना जळगाव जिल्ह्यामध्ये एक छत्री राज्य हे खडसेंचं होतं. इकडे जवळजवळ त्यावेळेला 5 वेळेला निवडून आलेले गिरीश महाजन होते. ते फडणवीसांचे विश्वासू. ते फडणवीसांचे ते खास व्यक्ती किंवा त्यांना संकटमोचक असा शब्द वापरला जातो. ज्या वेळेला शासनामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असतील तेव्हा सोडवण्याचं, कुशलतेने सोडवण्याचं चांगलं स्किल त्या माणसाकडे आहे. सगळ्यांना सांभाळून घेणारा तो माणूस त्या ठिकाणी आहे, सोल्युशन देणारा, सोल्युशन काढणारा आहे. त्यामुळे त्यांना संकटमोचन म्हटलं जातं. आणि मग लोक त्या ठिकाणी यांच्याऐवजी हा पर्याय पाहायला लागले. त्यांनाही वाटायला लागलं की मी जळगाव जिल्ह्यात आता खडसेंना पर्याय म्हणून उभा राहतो आणि कोणालाही आपला पर्याय दुसरा आहे नको असतो, तो नको असतो. त्याच्यातून त्या ठिकाणी ही अंतर्गत पॉवर पॉलिटिक्स आहे, पॉलिटिक्स त्या ठिकाणी. पण मला म्हणायचं की गिरीश महाजन म्हणते बरं कुशल आहेत, तडफदार आहेत, त्यांच्याकडे जलसंपदेसारखं खातं होतं. मग असं असून सुद्धा तिथला जो पाणी प्रश्न आहे ते का सोडू शकले नाहीत? म्हणजे अजूनही तापीचं जे पाणी आहे ते गुजरातला वाहून जातं. तिथलं धरण इतके दिवस, पाडळसी धरण मला वाटतं इतके वर्ष ते खोळंबून आहे. 15 दिवसांनी भुसावळसारख्या सगळ्या भागामध्ये पाणी येतं. ते बरोबर आहे. 2000 सालाची जो गोष्ट केली तर जळगावला 7 दिवसांनी पाणी मिळत होतं. त्यातच श्रेय सगळं आहे ते सुरेशदादा जैनकडे जातं ते. परंतु हा जर पाणी प्रश्नाचा आपण विचार केला, ते जलसंपदा मंत्री जरी असले तरी एक विशिष्ट अशी व्हिजन असावी लागते. ती व्हिजन मला नाही जाणवली. व्हिजन नाही आहे. हां, कारण जळगावचं मोठं त्या ठिकाणी जे आहे ते पाडळचं धरण आहे तापी नदीवरचं. आज ज्यावेळेला 750 कोटीचं धरण आज जवळजवळ 20-22 वर्षानंतर त्या जवळजवळ आज 23,000 कोटीवर गेलं. गोसी खुर्दसारखं झालं. परंतु आजही ते पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे ते पाणी सगळं वाहून जाते गुजरातमध्ये. तर त्यामुळे मला एक सांगावंसं असं वाटतं की तापी नदी जी आहे ती बऱ्हाणपूरकडनं येते, जळगाव जिल्ह्यामध्ये शिरते आणि मग नंतर पुढे ती जळगाव, धुळं, शहाद्यावरून पुढे त्या ठिकाणी प्रकाशा आणि गुजरात जाते. दरवर्षी 200 TMC पेक्षा जास्त पाणी हे गुजरातला जातं. हा महाराष्ट्राचा मोठा लॉस आहे. आपण काही करत नाही आणि आपण काही करू शकत नाहीये.
ते पाणी दुसरीकडे तुम्ही वळवा. म्हणजे करायचं नाहीये, इच्छाशक्ती नाहीये का काय? म्हणजे का एकीकडे ते फंड गुजरातचेच नेते म्हणजे भाजप आणि हे सगळं बघतात? जी ताकद सगळ्यांनी एकत्र येऊन लावायला पाहिजे ना, ते नाही. तर मी या निमित्ताने आणखीन तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की कोणताही प्रश्न जर सोडवायचा असेल तर सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जोर लावला पाहिजे. बरोबर. जळगाव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं की तुम्ही एक त्या ठिकाणी प्रकल्प आणला आणि पूर्ण करायचा प्रयत्न केला, तर मग मी म्हणतो की हा प्रकल्प कसा होणार नाही ते बघू. म्हणजे एकमेकाचे पाय ओढण्याचं राजकारण चालतं. पाय ओढण्याचे हे प्रयत्न होतात आणि हे पाय ओढण्याच्या प्रयत्नामधून कोणत्याही प्रकल्पाला खीळ बसते. मग हे जर सगळे एकत्र त्या ठिकाणी आले आणि यांनी जोर लावला, आमचे त्या ठिकाणी जे खासदार दिल्लीला जातात त्यांनी जर आवाज उठवला तर त्याच्यासाठी घडू शकतं. आणि दुर्दैवाने हे सांगावं लागतं की आमच्या महाराष्ट्राच्या प्रतिनिधींपेक्षा गुजरातचे प्रतिनिधी यांना भारी पडत आहे. भारी पडते. बरोबर. सर, तुम्ही मगाशी विजन शब्द वापरला, तर विजनरी नेता म्हणून सुरेश जैनांकडे बघितलं जातं. सुरेश जैनांचं राजकारण आपलं तेही बोलायचे, पण असं म्हटलं जातं की जळगावचा कायापालट कोणी केला असेल तर सुरेश जैनांनी केला असेल. पण त्या सुरेश जैनांची एक प्रतिमा जी आहे ती आपल्याला माहिती वादग्रस्त आहे. म्हणजे अगदी घरकुल घोटाळा असेल किंवा म्हणजे अण्णा हजारेंच्या बरोबर त्यांचा झालेला वाद असेल, त्यावेळेस ते मला वाटतं तुरुंगात पण होते ते, आता तर त्यांनी रिटायरमेंट जाहीर केली. तर सुरेश जैन यांच्याबद्दल सांगा, व्यक्तिमत्वाबद्दल. म्हणजे त्यांच्या दोन्ही बाजू, एक प्रकारे मसिहा म्हणून पण सुरेश जैन वाटतात जळगावकरांना ते, आणि दुसरीकडं त्यांचं हे जे एक वादग्रस्त राजकारण आहे ते. आजही जळगावकर सुरेश जैनांना अतिशय मानतात. या इथून मी सुरुवात करतो. 1980 मध्ये सुरेश जैनांचा उदय झाला. अगोदर ते नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होते. जळगाव शहरामध्ये त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये गुंडगिरी होतं, वातावरण चांगलं नव्हतं. तर हे जर मोडायचं असेल तर त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे, हा विचार सुरेश जैनांनी केला. मग काय करायचं, तर त्यांनी सरळ नगरसेवक करून टाकलं. नगरसेवक त्यांना केलं, स्वच्छ पांढरे कपडे घातले, सांगितलं की बाबा रे तुला आता सभ्य वागला पाहिजे. त्यामुळे त्याची गुंडगिरी संपली. आणि तुला बाबा तुझ्या भागासाठी आता काय करता येईल ते सांग, मी सांगेल तेवढं तू करायचं. त्यामुळे त्यावेळेची ही सगळी नगरसेवक कंपनी जी होती ती दादाच्या कधी शब्दाबाहेरच जात नव्हती. त्याच्यातून दादांचा खूप प्रभाव वाढत गेला. लोकांना धरून ठेवणारा, लोकांना सोबत घेणारा आणि प्रत्येक व्यक्तीचं नाव माहीत असणारा नेता म्हणून सुरेश जैनांकडे पाहिलं जातं. त्यानंतर सुरेश जैन त्यांना आग्रह केला विधानसभेला उभे राहा. ते विधानसभेला उभे राहिले. सतत 11 वेळेला हा माणूस निवडून आला. बरं, निवडून येताना प्रत्येक वेळेला तोच पक्ष असेल असं नाही. प्रत्येक वेळेला पक्ष त्यांनी बदललेला आहे, एकही पक्ष सोडलेला नाही. आणि तरीही जळगावकरांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. हे त्यांचं वेगळेपण आहे. ओके, म्हणजे जळगावकरांचं पण वेगळेपण आहे. म्हणजे खडसे असो किंवा जैन असो, की जळगावच्या हितासाठी मी 10 वेळेला पक्ष बदलेन आणि जळगावकर त्यांना डोळे झाकून द्यायचे. आता त्या काळामध्ये त्यांनी तो विचार केला की त्या जळगावचे 80 सालचा जर विचार केला तर जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद हे एकाच लेवलवर होतं. मग जळगावचा जर विकास व्हायचा असेल तर त्या ठिकाणी काहीतरी आर्थिक उत्पन्न पाहिजे. म्हणून मग त्यांनी वेगवेगळे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचे, ते भाड्याने द्यायचे आणि ते जे भाडं येईल ते नगरपालिकेचं उत्पन्न, हा त्या ठिकाणी विचार आणला. आणि त्यावेळेला कुठेही नसतील एवढे शॉपिंग कॉम्प्लेक्स जळगाव शहरात बांधले गेले. शॉपिंग कॉम्प्लेक्सचं शहर असं त्यावेळेला जळगाव शहराचं नाव झालेलं होतं. अनेक बाहेरचे अनेक शहरांमधील नगरपालिकांचे प्रतिनिधी येऊन जळगावात नेमकं काय झालेलं आहे हे बघायला येत होते. हे त्या माणसाचं यश त्या ठिकाणी म्हटलं. मी असं ऐकलं की मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्यांच्या नावाची त्या ठिकाणी आलं होतं. हा, परंतु त्या ठिकाणी बाळासाहेबांनी त्याला नकार दिला की मला मराठी माणूस पाहिजे, दुसरा माणूस नको. त्यामुळे ते बाहेर पडले. काही काळ ते मंत्री सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेने त्यांना मंत्री केलं होतं. पण सर ते मग घरकुल घोटाळ्यामध्ये कसे अडकले, तुरुंगवास झाला 4 वर्ष. ज्या वेळेला जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी होती, या झोपडपट्टीचा जर विचार केला तर
जळगाव शहराला काही हे योग्य नाही. मग आपण हे बाहेर काढली पाहिजे झोपडपट्टी. मग काय करायचं, तर ज्या ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत तिथे आपण त्या ठिकाणी घरकुलं बांधू आणि या लोकांना त्या ठिकाणी देऊ. विचार अतिशय चांगला. बाकीच्या त्यांच्या आजूबाजूची जी कोणी मंडळी होती त्या मंडळीने त्यांना त्या ठिकाणी हे सांगण्याचाही त्यांनी विचार मांडल्यावर मला म्हणालं की या ठिकाणी आहे. त्यांच्यावर थोडासा विश्वासही ठेवला गेला आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, या ठिकाणी आपण करू. फक्त त्यांचा दोष एवढाच होता की ते सगळं करत असताना ती जागा नगरपालिकेची आहे काय हे बघितलंच गेलं नाही. आणि तिथे ती घरकुलं उभे राहिले. मग त्याच्यातून त्यांचं जे वर्चस्व त्या ठिकाणी होतं, अनेक वर्ष त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी होतं, हे काहींना सहन होत नव्हतं. अर्थात ज्यावेळेला माणूस मोठा होतो त्यावेळेला त्याला हितशत्रू निर्माण होतात. बरोबर. त्या पद्धतीने काही झाले. त्यांनी ते तक्रारी केल्या आणि बेस दाखवला की जी जागाच मुळात नगरपालिकेची नाही तिथे ही घरकुलं कशी उभी राहिली. आणि मग तो घोटाळा म्हणून त्या ठिकाणी गाजला. आणि हे त्यांना हेच त्या ठिकाणी नगराध्यक्ष प्रमुख वगैरे होते, त्यामुळे ते आणि त्यांचे जे काही सहकारी होते त्यांना मग त्या ठिकाणी शिक्षा झाली. 4 वर्ष त्या ठिकाणी त्यांना तुरुंगात राहावं लागलं. त्यांचा सगळा उतरणीचा मग तो उतरणीचा काळ होता. बरोबर. आज त्या ठिकाणी ते जामिनावर आले. बरोबर. आणि त्यांनी एक धडा घेतला, मी फक्त समाजकारण करणार, मी राजकारणापासून अलिप्त राहणार. आजही जळगावकर म्हणतात की दादा आम्ही तुम्हाला मिस करतो आहोत. बरोबर. हे दादांचं यश आहे. बरोबर. सर, आणखीन घरकुलाबरोबर एका घोटाळ्याचा उल्लेख करावाच लागेल. जरी तो जळगावचा काळा डाग असला तरी सेक्स स्कॅन्डल, जळगावमध्ये जे काही सेक्स स्कॅन्डल घडलं होतं तो जरी इतिहासाचा भाग झाला 1994 तर थोडक्यात सांगा त्याच्यामुळे काय नुकसान झालं. जसं मगाशी आपण गप्पा मारत होतो की अगदी जळगावला मुलगी द्यायला पण लोक कचरत होते एकेकाळी. त्यामुळं हा एक महत्त्वाचा जरी काळा डाग असला तरी तर काय नेमकं थोडक्यामध्ये तुम्ही सांगाल ह्याच्याविषयी. 1994ची ही जी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही जणांकडून काही मुलींवर त्या ठिकाणी अत्याचाराचा प्रयत्न झाला किंवा अत्याचार केलेही गेले. पण हे सगळं घडत असताना ज्यावेळेला पोलीस डिपार्टमेंटकडनं मीडियाला सांगितलं जात होतं त्याप्रमाणे मीडिया त्या ठिकाणी बातम्या देत होतो. त्याच्यात मी पण होतो. मी सुद्धा त्या ठिकाणी बातम्या दिलेल्या मी नाकारत नाही. कारण आम्हाला पहिली बातमी जी दिली की जवळजवळ 500 जणींवर अत्याचार झाले. आता 500 जणींवर अत्याचार ही फार मोठी गोष्ट आहे. मी ताबडतोब आमच्या संपादकांशी बोललो. त्या ठिकाणी त्यांनी आम्ही मोठी बातमी लावली. मी फ्रंटला लावली, टाइम्सला लावली, UNला लावली. ती आम्ही ती त्या ठिकाणी लावली. आणि मग नंतर दररोज आज आणखीन इतक्या मुली सापडल्या, आज इतक्या मुली सापडल्या, हे तो संबंधित जो पोलीस अधिकारी होता हा पोलीस अधिकारी सांगत गेला. आणि मग ते रोज आकडे फुगत गेले. बरं, याचा परिणाम असा झाला की ती घटना जळगावपुरती किंवा महाराष्ट्रापुरती न राहता देशभर आणि देशाच्या बाहेर गेली. बरोबर. त्याच्यातून मग नंतर सत्य काय आहे हे शोधण्यासाठी ज्यावेळेला खूप टीका झाली, त्याच्यानंतर आरडाओरडा झाला, त्या ठिकाणी महाराष्ट्राचं नाव बदनाम व्हायला लागलं जळगावचं. तेव्हा शासनाने कमिटी नेमली होती, अरविंद इनामदार, मीरा बोरवणकर. आणि त्या माणसाने खरोखर खूप चांगलं काम केलं. म्हणजे मी इनामदार साहेबांना रोज रात्री भेटत होतो. आज सांगायला तर हरकत नाही, पहिल्यांदा सांगतो मी. आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करायचो. तर त्यांना सांगायचो की हे जे म्हणता आहे इतके केलेले आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा. मग त्यांनी फोटो त्या ठिकाणी बघायला सुरुवात केली, पाहायला सुरुवात केली. जर एखादी मुलगी असेल आणि तिच्या वेगवेगळ्या अँगलमधून समजा एक 10, 20, 25 फोटो असेल, याचा अर्थ त्या 25 मुली नाही आहेत हे त्यांनी लक्षात आणून दिलं. तसा तो आकडा फुगवला गेला आणि तो आकडा फुगवला गेला. म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी म्हणजे काहींवर झालेले असते अत्याचार, परंतु हा आकडा मोठ्या प्रमाणामध्ये फुगवला गेला. आणि त्याला आज मी सांगू इच्छितो याला संपूर्ण जबाब त्यावेळेचा अतिउत्साही अधिकारी होता. पण त्या अधिकाऱ्यावर काही प्रकरण गंभीरच होतं. प्रकरण गंभीर होतं. म्हणजे गंभीर प्रकरण म्हणजे एवढं की जर कधी एखाद्या लग्नासाठी जळगावची मुलगी करायची म्हटली तर त्यावेळेला दुर्दैवाने ते म्हणायचे नाही जळगाव येणं नको सध्या. इतक्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालं. आणि ते खूप वाईट होतं. म्हणजे जळगावचा तो इतिहासावरचा तो काळा डाग असा शब्दप्रयोग मी वापरला तर काही चुकणार नाही. ते बरोबर आहे, तू म्हणतो तसं अगदी बरोबर आहे. पण सर आपण थोडंसं परत अजून थोड्याशा पॉझिटिव्ह गोष्टींकडे येऊयात. मगाशी थोडासा तो मुद्दा राहिला. आता जळगावचं तुम्ही पोटेन्शियल सगळं सांगितलं. मध्ये मोदींनी पण सभा घेतली लखपती दिदी निमित्ताने आणि नारपार योजना जी आहे. तर
ही गेम चेंजर वगैरे ठरू शकते का पाण्याची जी योजना आहे? तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं काय सांगाल? म्हणजे आता आणि दुसरं म्हणजे जळगावची अजून एक ओळख आहे सुवर्णनगरी. जसं आपण केळी कपाशी बघितलं तसं सोन्यासाठी पण जळगाव प्रसिद्ध आहे, तर त्याच्याबद्दल पण. हो, आता मध्यंतरी जळगावला ज्यावेळेला राज्यपाल येऊन गेले तर त्यावेळेला सुवर्णनगरीच्या संदर्भातले तिथे जे काही व्यापारी होते सोन्या ज्वेलर्स वगैरे ते त्यांना भेटले आणि खूप पॉझिटिव्ह चर्चा त्या ठिकाणी झाली. तर त्यांनी सांगितलं जळगावचं शहर जे आहे हे गोल्ड क्लस्टर झालं पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हा शब्द त्याचा फार महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे, आज जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 400हून अधिक ज्वेलर्स आहेत. जळगाव शहरामध्ये अनेक नामांकित ज्वेलर्स त्या ठिकाणी आहे आणि जळगावचं सोनं जे आहे अत्यंत त्या ठिकाणी प्युअर म्हणून त्या ठिकाणी समजलं जातं. आणि हे खरेदी करण्यासाठी थेट इंदोरपासून तर लांबून लांबून लोक येतात. तिथे खरेदी अगदी डोळ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून खरेदी करतात. आणि ही जे एकंदर त्यांचा जो इतिहास आहे आत्तापर्यंत चालत आलेला, तो इतिहास पुढे चालू राहिला पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी झाले पाहिजे. त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून ही मंडळी त्यांना भेटली आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं की तुम्ही गोल्ड क्लस्टर इथे जळगावला का होऊ शकत नाही. जळगावचं नाव साता समुद्रापारात जातंय सुवर्णाच्यासाठी. जळगावला सुवर्ण नगरी असा एक शब्दप्रयोग वापरला जातो. तर हे सगळं त्या ठिकाणी झालं पाहिजे. ही गोष्ट त्या ठिकाणी अगदी खरी आहे की ज्याप्रमाणे केळीसाठी जळगाव प्रसिद्ध आहे, कपाशीसाठी आहे, त्याचबरोबरीने सोन्यासाठी सुद्धा जळगाव हे आहे हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. आता मी इथं तिसरा आणतो थोडंसं सांस्कृतिक. केळी कपाशी आणि कवी, जळगावला मोठी सांस्कृतिक परंपरा पण आहे, तर त्याच्यावरती पण तुम्ही सांगा. त्यामध्ये स्थित्यंतर कशी कशी घडत गेलेली आहेत, म्हणजे अगदी महानोर असतील, नेमाडे पण तिकडचेच, किंवा अजून तुम्ही. आता जळगावचं बघा त्या ठिकाणी ही पूर्वी पाहिलं तर बालकवी ठोंबरे धरणगावचे म्हणजे त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ते त्या ठिकाणी बाललीला त्या ॲक्सिडेंटमध्ये बालकवींचा मृत्यू झाला. बहिणाबाई चौधरी ज्या आहेत त्या आसोद्याच्या, त्यांचं त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर काही काळ केशवसूत हे भडगावला होते. त्यानंतर इकडे मना अदवंत जे आहे फार मोठे लेखक त्या ठिकाणी होऊन गेले मागच्या पिढीतले, ते जळगावला त्या ठिकाणी होते. राजा महाजन जळगावचे त्या ठिकाणी. नंतरच्या थोडंसं पुढे आलं तर नादो महानोर रानकवी ते त्या ठिकाणी जळगावचे. आणि आता त्या ठिकाणी भालचंद्र नेमाडे जे आहे ते पण जळगावला स्थायिक त्या ठिकाणी झालेले आहे. तर ही मोठ्या प्रमाणामध्ये जळगावला एक प्रकारे त्या ठिकाणी सांस्कृतिक देण त्या ठिकाणी मिळालेली आहे. सांस्कृतिक बाबतीमध्ये आपण बोलत असताना 1962 मध्ये जळगावला बालगंधर्व खुले नाट्यगृह झालं की जे महाराष्ट्रातलं शासनाने बांधलेलं पहिलं नाट्यगृह होतं. ते तिथे त्या ठिकाणी झालं. आजपर्यंत सगळी नाटकं त्या ठिकाणी बालगंधर्व तिथे होत आले. त्यानंतरच्या काळाच्या ओघात क्लोज थिएटर्स वगैरे झाले. हा एक त्या ठिकाणी भाग आहे. 84 मध्ये साहित्य संमेलन झालं. आता अंमळनेरला झालं. अंमळनेरवरून आठवलं साने गुरुजी त्या ठिकाणी अंमळले. म्हणजे साने गुरुजीची कर्मभूमी जी आहे ही अंमळनेर त्या ठिकाणी आहे. आता हे सगळं जरी घडत असलं तरी दुर्दैवाने एक सांगावं असं वाटतं की धरणगावला बालकवी किंवा आसोद्याला बहिणाबाई यांचे स्मारक करायचे म्हणून आमच्या राज्यप्रतिनिधींनी जाहीर केलं, पण 10 वर्ष होऊन गेले तरी ते झालेलं नाही. काय तर त्या ठिकाणी निधी म्हणजे यांना केवळ साहित्यिकांचेच करण्यासाठी निधी कमी पडतो, बाकी सगळ्या गोष्टी बाकीच्या सगळ्या गोष्टींना होतो. बरं 8 आणि 10 कोटीचा प्रश्न येतो. 10 वर्षामध्ये हे 10 कोटी देऊ शकत नाहीत. त्यामुळे बालकवींचं तिथे झालं नाही. हे या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात नादो महानोरांच्या पुढाकाराने एक काव्यरत्नावली चौक म्हणून त्यांनी केला. त्याला पुढे DSP चौक असं म्हणतो कारण तिथे DSPचा बंगला आहे म्हणून. तर त्या चारही चौकामध्ये चारही बाजूला 4 कवींच्या कविता त्या लावलेल्या आहेत. आणि नंतर त्यांची अशी कल्पना होती की त्या सगळ्या रस्त्याला एकेका कवितेची एक एक कविता लावली जावी. पण नंतर बाकीच्यांनी नंतर पुढे पुढाकार घेतला नाही. मग महानोर म्हणायचे सगळं मी एकट्याने करायचं का.
मला बाकीच्यांची साथ पाहिजे. राजकीय उदासीनता आपल्याला ही दिसते. राजकीय उदासीनता प्रत्येक मोठी सर नावं सांगितली, याच्यामध्ये आणखीन एक नाव घेतलं पाहिजे आपल्याला, उज्ज्वल निकम, यासाठी की एकतर सरकारी वकील म्हटल्यानंतर मोठ्या सगळ्या खटल्यामध्ये त्यांचं नाव येतं आणि अलीकडे त्यांनी निवडणूक पण लढवली. ते जळगावचेच आहेत मूळ, उज्ज्वल निकम. त्यांचं त्या ठिकाणी जळगाव शहरासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे आणि आज जळगावकरांना त्यांचा अभिमानही आहे, आदरही आहे. ज्याप्रमाणे आमच्या प्रतिभाताई पाटील हे राष्ट्रपती झाल्या म्हटल्यानंतर जळगावकरांना जो आनंद झाला होता 2008 मध्ये, तोच आनंद त्या ठिकाणी मोठमोठे वकील म्हणून त्या ठिकाणी गेले. मुंबई बॉम्बस्फोट खटला जो आहे त्या खटल्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दहशतवाद्यांना त्या ठिकाणी फासावर लटकवण्यात त्यांचा मोठा योगदान त्या ठिकाणी झाला आहे आणि आता सुद्धा त्या ठिकाणी केलं. आज प्रामाणिकपणे म्हणजे ती निकम फॅमिली जी आहे एक अत्यंत प्रामाणिक अशी त्या ठिकाणी, त्यांचा मुलगा जो आहे अनिकेत, बरोबर, तोही आज त्या ठिकाणी सर त्यांचा राजकीय निर्णय त्याच्यात तुम्ही काय सांगाल? भाजपकडनं निवडणूक लढवली आणि त्यांनी भाजपकडनं म्हणजे त्यांना आग्रह त्या ठिकाणी झाला. मूळ त्यांचा पेंड हा राजकारणाचा नाही. मी त्यांना खूप लहानपणापासून ओळखत आलोय, मी जवळ आहे. राजकारणाचा पिंड नाही, कारण मागच्याही वेळेला 19 मध्ये त्यांना आग्रह झाला होता की तुम्ही निवडणूक लढवा, तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी नाही लढवलं. पण आता ही 24चे एकंदर भाजपासाठी खूप विचित्र परिस्थिती होती. त्यांना चांगल्या माणसांची गरज होती, त्याच्यातून त्यांना ते तिकीट दिलं गेलं आणि त्यांना ते तिकीट दिलं गेलं ते मुंबईत दिलं गेलं. कदाचित राज्यसभेवरती नेमायला पाहिजे होतं, पण त्यांना कदाचित ते नाही झालं त्या ठिकाणी. म्हणजे दुर्दैवाचं नाही तर एक चांगला त्या ठिकाणी एक वकील, एक कायदेतज्ञ आपल्याला लोकसभेला मिळाला. बरोबर सर. जात फॅक्टर जो आहे राजकारणामध्ये तो खूप महत्त्वाचा आहे आणि जळगाव आणि तो सगळा परिसर बघितला तर मुख्यतः आपल्याला तिथं लेवा पाटीदार आणि मराठा, हे सगळं अजून करत असताना आणखीन एका व्यक्तीचं नाव आपल्याला घ्यावं लागणार आहे, ते म्हणजे जळगावचे भवरलाल जैन. बरोबर. आपण त्यांचं योगदान विसरू शकत नाही. योगदान आपण विसरू शकत नाही. 1972 मध्ये त्या ठिकाणी केवळ 7,000 रुपयावरून या माणसाने व्यवसाय सुरू केला, जैन इरिगेशन. तर त्यावेळेला जैन ब्रदर्स हे 3 भाऊ जे होते, त्या 3 भावांनी एकत्र येऊन त्यांची वाकोदला शेती, तिथले ते राहणारे, आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल म्हणून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग पाणी जे आहे ते नुसतं चाऱ्यांमधून जायचं, मग पाईपातून का नाही, म्हणून मग त्यांनी जैन पाईप सुरू केलंय. जैन पाईपचं नाव देशभर जगभर त्या ठिकाणी गेलं. त्याच्यानंतर ठिबक सिंचन, इस्रायलमध्ये त्या ठिकाणी ठिबक सिंचन त्याचा उगम, ते ठिबक सिंचन कशा रीतीने त्या ठिकाणी आपल्या इथे आणता येईल, आपल्याला रुजवता येईल, शेतकऱ्यांना देता येईल, त्याचा या माणसाने विचार केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठिबक सिंचन त्या ठिकाणी केलेलं. त्यानंतर मग जळगाव जिल्हा जो आहे हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. मग केळी ते त्या ठिकाणी पीक येत असताना काही वेळेला त्याला कीड लागते, खराब होतं. मग त्यांना चांगल्या पद्धतीचं केळीचं रोप आपल्याला कसं देता येईल, त्याच्यामधून तिथे त्याने एक फार मोठी अशी लॅब उभी केली. तिथे टिश्यू कल्चर निर्माण केले आणि ते टिश्यू कल्चरमधून तयार झालेले जी रोपं आहे ही देशभर त्या ठिकाणी गेलेली आहे. त्यानंतर आता त्यांनी काही वेगवेगळे आणखीन नवे नवे प्रयोग त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. अनेक वेगवेगळे विभाग केले. म्हणजे 7,000 रुपयावरून सुरुवात करणाऱ्या जैनने आज जैन त्या ठिकाणी जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड त्यांचा आज 7,000 कोटीपेक्षा मोठा आज व्यवसाय गेलेला आहे. जगभर त्यांच्या त्या ठिकाणी उपकंपन्या त्या ठिकाणी आहेत. मोठं योगदान आहे. म्हणजे जळगावच्या विकासामध्ये, औद्योगिक विकासामध्ये त्या माणसाचं खूप मोठं योगदान हे आपल्याला टाळून चाललं. तेच आपण मगाशी चर्चा करतो की लेवा पाटीदार आणि मराठा हे 2 मोठे समाज आपल्याला दिसतात जे राजकारणावरती पकड. जर आपण नजर जरी टाकली आमदार खासदारावरती की अगदी रावेरसारख्या मतदारसंघामध्ये लेवा पाटीदार हे निर्णायक ठरतात, तर ह्याच्याबद्दल थोडं सांगा. आणि जे नेते आहेत या समाजातून जे प्रतिनिधित्व केलेलं आहे. लेवा पाटीदार समाज जो आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये हे 2 प्रमुख आहेत. तर त्याच्यामध्ये आपण जर कधी रावेर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला म्हणजे जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर हा जो सगळा भाग आहे हा सगळा लेवा पाटीदार बहुल आहे. म्हणजे 50% अधिक त्या ठिकाणी तो आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात एक अतिशय मेहनती असा हा वर्ग आहे.
शेती हा त्यांचा बहुतेकांचा प्रमुख त्या ठिकाणी व्यवसाय आहे. केळी, कपाशी त्याच्यासाठी हा मोठ्या प्रमाणामध्ये हा जो वर्ग आहे हा वर्ग काम करत असतो. आणि साहजिकच तिथे त्यांचा बेस असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही मंडळी तिथे असल्यामुळे लेवा पाटीदार समाजाचाच आमदार किंवा खासदार या भागातून निवडून येतो आहे. अगदी म्हणजे लोकसभेचा जरी विचार केला तरी त्यांचाच त्या ठिकाणी विचार झालेला आहे. किंवा आता रक्षा खडसे गेल्या 3 वेळेपासून त्या ठिकाणी सातत्याने निवडून येतात. त्याच्या आधी जावळे त्या ठिकाणी होते. त्याच्या आधी गुणवंतराव सरोदे त्या होते. ही सगळी जी मंडळी पाहायला गेलं भाजपची आता ही होती. त्याच्या आधी काँग्रेसची पण जी मंडळी होती ती पण त्या ठिकाणी सगळी लेवा पाटीदार होती. म्हणजे इव्हन जळगाव जिल्ह्यात जळगावचे वायस महाजन की जे 4-5 वेळेला सातत्याने निवडून आले ते सुद्धा लेवा पाटीदारच त्या ठिकाणी होते. आणि आज त्यांचं म्हणणं असे की लोकसभेमध्ये आमचा एक माणूस असलाच पाहिजे. आणि साहजिक आहे, त्या दुर्गहे नाही आहे. इकडे जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर मग त्या ठिकाणी 40गाव, पाचोरा, त्याच्यानंतर पारोळा हा इकडचा सगळं अमळनेर हा सगळा जो भाग आहे इथे मराठाचं प्राबल्य आहे. आणि त्यामुळे इथून मराठा त्या ठिकाणी निवडून येत गेलेला आहे. म्हणजे भले तो काँग्रेसचा असेल किंवा तो त्या ठिकाणी भाजपाचा असेल पण देताना तेच त्या ठिकाणी दिलं जातं. पाटील पवार हा म्हणजे अगदी उन्मेष पाटलासारखा अत्यंत सुशिक्षित म्हणजे त्याचं मागच्या तिकीट काढलं ती गोष्ट वेगळी पण तेही त्या ठिकाणी निवडून येत गेलेले आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी टाळून चालणार नाही. ही सगळी मंडळी जरी एकत्र असेल तर आणखीन एका गोष्टीचं मला सांगावंसं वाटतं की रावेर मतदारसंघामध्ये जो काही विकास होत गेला त्या प्रमाणात तो विकास जळगाव लोकसभा मतदारसंघाचा झालेला नाही. का असं म्हणजे कारण इथे फक्त त्या ठिकाणी आम्हाला निवडून यायचं आहे एवढा त्यांचा विचार. इथली जी मंडळी आहे त्यांनी त्या दृष्टीने तसे प्रयत्नच केले जे निवडून येणाऱ्यांनी. हा त्याचा का भाग आहे. बरोबर. म्हणजे भुसावळसारखं मोठं रेल्वे स्टेशन आहे तिथं मग अशी आपण चर्चा करतो तो जंक्शन तिथं सुद्धा कारखाना येऊ शकत नाही. आता भुसावळ रेल्वे स्टेशनवर आता छान तुम्ही एक विषय आता हा काढला. मी मध्यंतरी भुसावळला गेलो होतो काही इंटरव्ह्यूज वगैरे घ्यायला. तेव्हा मला तिथे सहज गप्पा मारताना तिथल्या अधिकाऱ्यांनी कौतुकाने सांगितलं की आम्हाला देशामधून असेंबल करण्यासाठी म्हणून रेल्वेचे पार्ट रेल्वे इंजिनाचे पार्ट येतात आणि आमचे जे त्या ठिकाणी इथे कामगार आहेत हे कामगार ते एकत्र जोडतात आणि इथे इंजिन तयार होतं. म्हटलं का हो एखाद दुसरं इंजिन केलं म्हणून तुम्ही आम्ही पार्ट करता असं जेव्हा मी त्यांना बोललो हसायला लागले ते. म्हटलं का बरं. अहो म्हणे आम्ही 135 पेक्षा जास्त इंजिन त्या ठिकाणी असेंबल केलेले आहेत. म्हटलं मग तुम्ही एवढं जर करतात तिकडनं त्या ठिकाणी रॉ मटेरियल तुमचं येतं कच्चा सगळे पार्ट येतात आणि इथे तुम्ही असेंबल करता मग इथेच का ते कारखाना काढत. म्हणजे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठेतरी कमी पडतात. मध्यंतरी एक कारखाना दिला गेला पण तो सुद्धा त्या ठिकाणी बंगालला गेला. मग आम्हाला का नाही इथे मिळू शकत. म्हणजे या ठिकाणी कुशल कामगार आहे, जागा आहे, वातावरण चांगलं आहे, हे सगळं असताना आणि आमचं महाराष्ट्र शासनाने कधी मागणीच केली नाही. ही जर मागणी केली की आम्हाला इथे त्या ठिकाणी कारखाना पाहिजे आम्ही एक्स्ट्रा काही देत नाही सगळे जागा वगैरे काय फॅसिलिटी हव्या त्या घ्या तुम्ही. म्हणजे भाजप असो किंवा काँग्रेस असो नेत्यांनी जी दूरदृष्टी दाखवायला पाहिजे ती जी दूरदृष्टी मोठे प्रकल्प जे खेचून आणले पाहिजे ते आपल्याला दिसत नाही झाले त्या ठिकाणी. या ठिकाणी कुणबी फॅक्टर किंवा जरांगे आंदोलनाचा पण काही परिणाम दिसतोय तुम्हाला अलीकडच्या काळात. आपण जेव्हा लेवा पाटीदार किंवा मराठा तुम्ही सांगितलं की रावेरमध्ये लेवा पाटीदारांचं वर्चस्व आहे जळगावमध्ये मराठा वर्चस्व आहे तर या दोन्ही लोकसभेच्या अंतर्गत जे विधानसभा मतदारसंघ येत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला जरांगे फॅक्टर हा जो आहे हा उघडपणे दिसणारा नाही परंतु लोकांच्या मनापर्यंत बिंबलेला हा विषय आहे हे नाकारता येणार नाही. त्यांना आरक्षण पाहिजे आहे हे तरुण मुलांपर्यंत पोहोचलेलं आहे मराठा समाजामध्ये. आणि त्यामुळे आता जरांगेंनी जे बोलून दाखवलं की मी गिरीश महाजनांना पाडून दाखवेन
त्यामुळे आज गिरीश महाजनांना सुद्धा धक्का बसू शकतो. थ्रेट आहे. हां, तर ज्या वेळेला आता ही निवडणूक झाली लोकसभेची, त्यावेळेच्यामध्ये सुद्धा जरांगे फॅक्टरचा काही परिणाम जाणवला. जळगावमध्ये विशेषतः जळगावमध्ये त्या ठिकाणी जाणवला आणि विधानसभेला सुद्धा त्या ठिकाणी हा जो मराठा बेस आहे त्या ठिकाणी हा परिणाम जाणवण्याची शक्यता मला सर येत नाही. आपल्या चर्चेच्या शेवटाला तेच विचारायचं आहे की आता जेव्हा गेल्या 5 वर्षामध्ये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या एवढी स्थित्यंतरं घडलेली आहेत, म्हणजे 2 पक्ष होते तिथे 4 पक्ष झालेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, अजित पवार एकीकडे, शरद पवार, जसं उद्धव ठाकरे, शिंदे, आणि त्याशिवाय भाजप आणि काँग्रेस आहेतच. तर तुम्ही बंडखोर आहेतच, तुम्ही वंचित वगैरे फॅक्टर पण आहे. तर तुम्ही आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काय सांगाल? कुठले कुठले महत्त्वाचे नेते आहेत, म्हणजे मंगेश चव्हाण असतील, गुलाबराव पाटील असतील, किंवा तिकडं चंद्रकांत पाटील म्हणून पण आहेत, म्हणजे तर हे चित्र तुम्ही कसं बघताय पुढचं? म्हणजे आता जी येणारी विधानसभा आहे, लोकसभेचा निकाल एकीकडे बघितलेला आहे, भाजपनी दोन्ही गड शाबूत ठेवलेले आहेत. इतर ठिकाणी भरपूर पडझड झाली भाजपची, पण उत्तर महाराष्ट्र जो एक भाजपचा बालेकिल्ला आहे त्याच्यामध्ये नाशिक, दिंडोरी, नंदुरबारचे निकाल वेगळे लागले, पण जळगाव आणि रावेर हे मात्र भाजपने सांभाळले आहे. तर ते आता विधानसभा बघितल्यानंतर तुम्हाला काय चित्र दिसते? आपण विधानसभेचा जर आता विचार करायला गेलो तर थोडंसं मागे जाऊन पाहिलं तर एकनाथ शिंदे ज्यावेळेला शिवसेनेमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर सुरुवातीला 5 जण जे बाहेर पडले ते जळगावचे होते. बरं. कोण कोण, म्हणजे काय काय नावं सांगता येतील? त्याच्यामध्ये गुलाबराव पाटील होते, त्याच्यानंतर किशोर पाटील होते, चिमणराव पाटील त्या ठिकाणी होते, लताबाई सोनवणे चोपड्याच्या होत्या, आणि अपक्ष जे मुक्ताईनगरचे जे आहेत चंद्रकांत पाटील ते त्या ठिकाणी होते. हे 5 जण त्या ठिकाणी होते. आता चंद्रकांत पाटील अपक्ष त्या ठिकाणी होते, पण ही जी आता ही बाकीची सगळी मंडळी आहे यांना मोठ्या रोषाला तोंड द्यावं लागलं. कारण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी खोकावाले म्हणून हे प्रसिद्ध झाले. बरोबर. गद्दार खोकावाले वगैरे वगैरे, म्हणजे 1 वर्षभर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या विरोधामध्ये एक प्रकारे लिखित असं आंदोलन चालवलं गेलं. त्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत या 5 जणांच्या याच्यामध्ये मतदारसंघात सातत्याने दौरे करत हे वातावरण तापवत होते. बरोबर. त्याचा काहीसा फटका हा यांना या निवडणुकीमध्ये बसू शकतो. अजूनही इम्पॅक्ट आहे, आजही तो इम्पॅक्ट आहे. म्हणजे आपण निवडून येऊ याची त्या ठिकाणी त्यांना खात्री नाही. किंबहुना जळगाव जिल्ह्यातले या मतदारसंघातले मतदार हे नाराज आहेत. म्हणजे तो अजूनही इम्पॅक्ट उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा मुद्दा हे सगळं होत असताना याची जाणीव आमच्या मुख्यमंत्र्यांना झाली. त्यामुळे या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये 2-2दा यांची दौरे झालेले आहेत, पण फार मोठा असा रिस्पॉन्स दोघांनाही मिळाला नाही. म्हणजे मतदार जो आहे हा नाराज आहे ही गोष्ट त्या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात आलेली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काय होईल? अजित पवारांच्या बाबतीमध्ये पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचा काहीही प्रभाव नाही. अंमळनेरमध्ये त्या ठिकाणी त्यांचे जे मंत्री आहेत अनिल पाटील, अनिल वैदास, म्हणजे ते कार्यकर्त्यांना भेटत नाहीत म्हणून कार्यकर्त्यांची एवढी नाराजी आहे. बरेच जण त्यांना सोडून गेले, पक्ष बदललेले आहेत. त्यामुळे ती एक फार मोठ्या प्रमाणामध्ये असलेली नाराजी आहे. जामनेरमध्ये गिरीश महाजन गेले 6 वेळेला निवडून आलेले आहे आणि आत्तापर्यंत परिस्थिती अशी होती की तुम्ही कोणीही उभे करा हे एकतर्फी निवडून यायचे. पण भाजपाचे दिलीप खोडपे हे जिल्हा परिषदेचे त्या ठिकाणी जे माजी अध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या मनामधली खतखत त्यांनी व्यक्त केली आणि उद्याला शनिवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जॉईन होत आहे. अजित जयंत पाटील आणि कोल्हे खासदार त्यांच्या उपस्थितीमध्ये ते होतो. म्हणजे खोडपे विरुद्ध गिरीश महाजन आता त्या ठिकाणी हा सरळ सामना तिथे होणार आहे. गिरीश महाजनांना वाटतं इतकं सोपं म्हणजे अजित पवार पेक्षा शरद पवार फॅक्टर आहे. शरद पवार फॅक्टर 2 गोष्टी आता शरद पवार फॅक्टर आहे, त्याच्या जोडीला त्याला
खोडपेंच्या मदतीला जरांगे फॅक्टर येणार आहे. जरांगे फॅक्टर येणार आहे. त्यामुळे ही त्या ठिकाणी निवडणूक लक्षवेधी ठरणार निवडणूक टसल राहणार आहे. आणि शरद पवारांना मानणारा मोठा गट आजही जळगाव जिल्ह्यात आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आज राष्ट्रवादी त्या ठिकाणी उभी आहे. त्यांच्यामध्ये गटबाजी आहे, त्यांच्यामध्ये भांडणं वगैरे वगैरे आहेत. पण आज प्रत्येकजण एकच म्हणतोय की आपले जळगाव 2009 त्यांचे 6 जण निवडून आले होते. मग पुन्हा आपले निदान 6 आले पाहिजे. 6 नाही तर 4 तर येतील. बरोबर. ही त्यांची त्या ठिकाणी तयारी चालू आहे. बरोबर. पण पवार एवढे माहीर मानले जातात राजकारणामधले. 10 पैकी 8 जागा त्यांनी निवडून आणल्या आता लोकसभेमध्ये. ती रावेरची जागा जी आहे ती नाही आली निवडून. तर ते जे उमेदवार होते ते स्मिता वाघांच्या बाबतीमध्ये रावेरची जागा जी आली नाही, ते जे उद्योजक जे होते श्रीराम, तर रावेरची जागा न घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यासाठी मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस एकटी पडली. त्यांना शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस यांनी साथ दिली नाही ना. आणि ते उमेदवार पण नौखे होते, त्यांना वेळ कमी मिळाला नाही. उमेदवार नौखा जरी असला ना तरी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार केला. परंतु हे एकटे पडले फक्त राष्ट्रवादी. आणि कदाचित खडसे परत गेले. महाविकास आघाडी जर म्हणणार असा तर तिघांनी यायला पाहिजे तिथे. आणि खडसे फॅक्टर तिथं निर्णायक ठरला. मग हे इकडे काय खडसे फॅक्टर होता, खडसेंची ही सून होती. आणि त्याच काळामध्ये यांनी आधी जाहीर केलं होतं की रक्षा खडसेंच्या विरोधामध्ये एकनाथ खडसे उभे राहणार. हे जळगावलाच एका कार्यक्रमामध्ये जाहीर झालं होतं. मग नंतर यांनी तब्येतीचं कारण दाखवलं की माझ्या तब्येतीमुळे मला काही लढवता येणार नाही. त्यानंतर यांनी दाखवलं की माझा भाजपा प्रवेश त्या ठिकाणी होतो आहे. दिल्लीमध्ये मला बोलवणं आलं होतं आणि त्यांना फोन आला असं त्यांनी 2-3 मला माझ्याशी बोलताना सुनेसाठी प्रयत्न केला म्हणून त्यांनी सुनेसाठी त्या ठिकाणी आजही जळगाव जिल्ह्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये त्यांचा चांगला होल्ड आहे. त्यांनी नुसते फोन करून इतरांना हे सांगून जसं तुम्ही खोडपेंचं सांगितलं तसं रोहिणी खडसे, आता रोहिणी खडसे जे आहे यांनी जरी जाहीर केलं की मी भाजपात जाणार, त्याच वेळेला रोहिणी खडसेंनी सांगितलं की मी तिथेच राहणार आहे. आज त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष आहे, त्या होतील का आमदार? त्यांच्याबद्दल तुम्हाला त्यांना त्या ठिकाणी तिकिटाची त्यांनी राष्ट्रवादीकडनं मागणी केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांना तिकीट देणार निश्चित. त्यांच्या विरोधामध्ये पुन्हा चंद्रकांत पाटील आहे. मागच्या वेळेला भाजपाकडनं त्या उभ्या होत्या आणि चंद्रकांत पाटील होते, अपक्ष होते. चंद्रकांत पाटील शिवसेनेचे होते. त्यांनी अपक्ष म्हणून लढवली आणि भाजपाने त्यांना मदत केली. केवळ यांची कन्या म्हणून त्या ठिकाणी आपापसामधलं त्या ठिकाणी जे वैर होतं ते तिथे बाहेर आलं म्हणून ती कन्या पडली. आता सुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती तशीच होणार की ती येऊ नये म्हणून भाजपा प्रयत्न त्या ठिकाणी करणार. रोहिणी खडसे किती ताकद लावतात त्याच्यावर अवलंबून आहे. आणि आता हे म्हणतात आहे की मला भाजप घ्यायला तयार नाही, त्यामुळे मी राष्ट्रवादीतच राहील. आणि इकडे फडणवीसांनी जाहीर केलं की दिवाळीनंतर आम्ही त्यांचा काय आहे तो विचार करू. त्यांना प्रदेशाध्यक्षाची ऑफर होती पण त्यांनी त्यावेळेला नाकारली, कारण म्हणजे मी विरोधी पक्षनेता होतो. परवाच आम्ही बोललो. म्हणजे थोडक्यात एकंदरीत जळगाव जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते फार गुंतागुंतीचं त्या ठिकाणी राजकारण आहे. इव्हन निवडणुकीचे सुद्धा आता विधानसभेचे जे निकाल आहे हे निकाल इतके सोपे नाही, अनिश्चित आहे. हे सगळं करत असताना भाजपामधून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला असं वाटतं की कोणत्याही जिल्ह्याची जर प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी व्हिजन असणारे लोकप्रतिनिधींची अत्यंत आवश्यकता आहे. जर लोकप्रतिनिधींकडे जर व्हिजन असेल तर त्या ठिकाणी जिल्ह्याची प्रगती होऊ शकते. आणि पक्षीय राजकारणापेक्षा विकासात्मक राजकारण हे फार महत्त्वाचं आहे. ते जिल्ह्याच्या विकासाला नेहमी पूरक त्या ठिकाणी वातावरण होऊ शकतं. मग एखादा जिल्ह्यात आलेला जो प्रकल्प आहे हा प्रकल्प मंजूर व्हावा यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. या बाबतीमध्ये मी एक उदाहरण देईन, ते सुरेश जैनांचं. की सुरेश जैनांना नेहमी वाटायचं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा विकास होतो, मग आमच्या जिल्ह्याचा का नाही. त्यासाठी त्यांनी जळगाव, धुळं, नंदुरबार जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची मीटिंग घेतली होती. त्यांना सांगितलं त्यांनी की तुम्ही कोणत्या पक्षात आहे आम्हाला गरज नाही,
तुम्ही काय करताय पक्षाच्या भूमिकेतून ते नाही, पण आपल्याला उत्तर महाराष्ट्रासाठी, आपल्याला जळगाव जिल्ह्यासाठी जर विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी तुमचे राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा आणि विकासाचे जोडे त्या ठिकाणी घाला आणि तुम्ही एकत्र या. तुम्ही जर असे रीतीने एकत्र त्या ठिकाणी आले तर त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. या माणसाची ही जी विजन होती, ही विजन बाकी कोणाजवळही नाही आणि त्यामुळे जळगावचा जो विकास ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होता तो झाला नाही, ही एक खंत आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सरांनी सांगितलं की विजन असणं आवश्यक आहे, दूरदृष्टी असणं आवश्यक आहे. परंतु जळगावमध्ये आपण बघितलं की राजकारणामध्ये गटबाजी आहे, कुठलाही पक्ष असो, काँग्रेस किंवा भाजप. गटबाजीमुळे आणि एकमेकाचे पाय खेचण्यामुळं जळगावमध्ये पोटेन्शियल असून सुद्धा तो विकास होत नाही. सर खूप धन्यवाद, तुम्ही हे सगळे पैलू सांगितले. प्रेक्षक, तुम्हाला ही चर्चा कशी वाटली तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा बोलबड.